शुभ सकाळ मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचं पुन्हा एकदा आपल्या सुकेशदा ॲक्टिवा रायडर या चॅनलवरती स्वागत आहे. आता फायनली 2 दिवसाची आपली ट्रिप झाली आणि आज आपण निघतोय मुंबईकडे. पण मुंबईकडे जाता जाता आपल्याला अजून एक ठिकाण करायचं आहे, ते मी तुम्हाला दाखवेनच. त्यासाठी आपल्या व्हिडिओ बरोबर तुम्ही कंटिन्यू राहा. आणि तुम्हाला एक समोरचा हे आपलं मंग्याचा गाव, आजूबाजूचा व्ह्यू खूप मस्त आहे, छान आहे खूप. तर आपली बाकीची मंडळी सुद्धा तयार झालेत. तर मग काय आता प्लॅन पुढचा? अभी हम सब रेडी हो गए. अब हमारे दोस्त है मंगेश, उसके सिस्टर के घर जा रहे हैं ब्रेकफास्ट करने. तो ब्रेकफास्ट करके फिर हम जाएंगे पाली मंदिर है, गणपति का टेम्पल बहुत अच्छा है, बहुत फेमस है, वहाँ काफी नाम सुना है. अष्टविनायका मधील एक मंदिर पाली बहुत अच्छा है. बल्लाळेश्वर खूप छान आहे. मी आता तिथे जाणार आहोत दर्शनासाठी. त्यासाठी आम्ही आता सगळं सज्ज झाल्यावर तत्पूर्वी आम्हाला जायचं आता नाश्ता करायला. नाश्ता करून आम्ही त्वरित निघणार. मोरया मंगलमूर्ती. मोरया. A few minutes later. तर आपण आता चाललोय मंगेशच्या ताईच्या घरी नाश्ता करायला. चला 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 चला. हे इथलं गावदेवी मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. हे जे समोर बघताय हे मंगेशच्या ताईचं घर आहे. तिथे चाललोय आपण आता. यस. सगळे गरम होते. कांदे पोहे आलेत, सकाळचा आपला नाश्ता. One hour later. आपले बाकीचे सगळे आहेत पुढे गेलेत. आम्हाला सेटअप करायला थोडा वेळ लागला. आम्ही पण चाललोय आता. तर दुपारचे वाजले आहेत 12:52 आणि आपले परवापासूनचे आत्तापर्यंत 246.4 किलोमीटर झालेत.
आणि आजचा आपला राईडचा 3रा दिवस आहे आणि शेवटचा दिवस आहे. समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो, एक नंबर आहे. A few minutes later. दुपारचे 1:10 झालेत आणि आता आपण आहोत मुंबई गोवा रोडवर. आणि हा आमच्या संकेतचा फेवरेट रस्ता आहे. मसाजवाला रोड आला, मसाजवाला रोड. अक्षय भेटला, अक्षय दिसला समोर. इथून दादा मी चांगल्या रोडची अपेक्षा ठेवतो. रोड आहे इथे पुढे जायचं. दिसतोय मित्रांनो, समोर जो दिसतोय तुम्हाला हा सुधागड आहे. सुधागड, पाली सुधागड. हा किल्ला सुद्धा करायचा आहे, पण आता नाही, येणाऱ्या राईड्स मध्ये कधीतरी करू इन फ्युचर. हा व्ह्यू तर बघा मित्रांनो, व्ह्यू तर बघा. एवढा मस्त डोंगर आहे समोर आणि हा एवढा सुंदर असा रस्ता आहे समोर. अजून काय हवंय लाईफमध्ये, काय हवंय लाईफमध्ये अजून? बस चावी लावा, पेट्रोल भरा आणि निघा सरळ सरळ. आले सर्व आले. हा 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 हा, सर्व आले ना. आपण लेट आलो. तर आपण चाललोय आता पाली बल्लाळेश्वर गणपती मंदिराकडे. हे आपले 3 रायडर पुढे आहेत, अक्षय मागे आहे. हे समोर दिसतंय ते पालीचं मंदिराचं द्वार आहे. पहिली पार्किंगला जागा शोधूया. आम्ही आमच्या बॅग्स आणि हेल्मेट्स ठेवले आहेत, चपला ठेवल्या आहेत. त्याच्यामध्ये गणपतीला सॅम्पल दाखवले था अजून भरपूर सॅम्पल सगळ्या तुम्हाला सॅम्पल देणार.
ही सर्व प्रसाद आम्ही घेतली आहे आता इथून. प्रसाद खूप छान आहे यांच्या इथला. दादा तुमचं नाव? माझं नाव मनोज मोरे. नाव काय? मनोज मोरे. अच्छा दुकानाचं नाव आमच्या मनोज कंदी पेढा. ठीक आहे, खूप छान आहे प्रसाद. काय स्पेशल काय रामनवमीचे निमित्त काय? म्हणजे खास लोकांसाठी पेढा जो आहे हा आमचा जनरल रेट 130 रुपये असतो. आज मी 100 रुपयामध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्यावर पण खास प्रसादाची पुडी 21 रुपयाची आणि 21 रुपयाची छत्रपतींची शिवचंद्रपूर, ह्या दोन गोष्टी मी आज मंदिर सोहळ्यामुळं फ्रीमध्ये दिल्या आहेत भाविकांना. वा वा वा, खूप छान गोष्ट आहे काका. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तर दुपारचे 2:45 झालेली आहेत आणि आपण पाली मंदिरामधून निघालेलो आहोत. आता ते नाही होणार जास्त कुठे, फक्त एक लंच ब्रेक होईल आणि मग डायरेक्ट कंटिन्यू मुंबईकडे आपली राईड असेल. बघा मित्रांनो, नजारा बघा. आता काय माहिती परत कधी यायला भेटेल. ओ रायडर रायडर रायडर. रस्ता आहे, खतरनाक रस्ता आहे, मस्त स्मूथ एकदम. पाली खालापूर रूट बेस्ट आहे. पाली खालापूर रूट बेस्ट आहे. जर तुम्हाला पालीला वगैरे यायचं असेल तर खालापूर करून या, खूप मजा येईल तुम्हाला. रस्त्याची तारीफ करेन तेवढी कमीच आहे. खूप छान रस्ता आहे, खूप छान. एवढी राईड मस्त स्मूथ झाली आहे, अजिबात चुकवा नाही आहे कुणालाच. तर दुपारचे 3:05 झालेत आणि आपली आत्तापर्यंतची राईड 283 किलोमीटरची झाली आहे. मुंबई इथून 105 किलोमीटरवर आहे. मुंबई म्हणजे माझं घर, ते इथून 105 किलोमीटरवर आहे. हॉटेल शिवार गार्डन. चला बघूया इथे काय आहे का, मिळतंय का. A few minutes later. ही आपली चिकन हंडी आलेली आहे आणि रोट्या मागवल्यात, म्हणजे भाकऱ्या, तांदळाच्या भाकऱ्या आणि चिकन हंडी. A few minutes later. तर आपलं जेवण झालेलं आहे आता. मागे जे तुम्ही हॉटेल बघताय, हॉटेल शिवार गार्डन करून नाव आहे. जेवण खूप टेस्टी होतं. थोडं यायला वेळ लागला पण जेवण अप्रतिम होतं. तर संध्याकाळचे 4:37 झालेत
आणि आपले किलोमीटर झाले आहेत 288. और ये अपने राइडर 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 देखे मुंबई 76 पनवेल 28. हॅलो अरे
पोचलो आहे आता सांताक्रूजला, वाकोल्याला पोचलो आहे आम्ही. मी पनवेलला गाडी चेंज केली आणि मी चेतनला, आमचा चेतन जो आहे त्याला माझ्या गाडीवर बसवलं आणि मी अक्षय बरोबर आलो. अक्षय पोचलो फायनली आणि राईड कंप्लीट झाली. 3 महिन्याची प्लॅनिंग होती ती फायनली कंप्लीट झाली. यस, आता भेटू उद्या ऑफिसला. ऑफिसला भेटू. यस. तर आहे आता तो चालला आहे सांताक्रूजला. मी जाईन आता इथून ट्रेन पकडून जाईन मी अंधेरीला उतरेन. मग तसा मी तिकडे तुम्हाला भेटेन पुन्हा. A few minutes later. संध्याकाळचे 7:34 झालेत आणि बघू शकता 388 किलोमीटर झालेत आपले ट्रिपचे. तर 388 किलोमीटर झाले, पण आपले टोटल आत्तापर्यंत गाडी घेतल्यापासून जी मी गाडी चालवले त्याचे आत्तापर्यंत 40,141 किलोमीटर झाले. 40,000 किलोमीटर क्रॉस झालेत आपले. A few minutes later. तर 8 वाजले आहेत आणि मी जस्ट नुकताच घरात येऊन फ्रेश वगैरे झालो आहे आणि बाकी सर्व जर्नी तर झालेली आहे. सर्व घरी पोचले सुखरूपपणे. तर हा तुम्हाला आमचा जो प्रवास आहे 3 दिवसांचा, हा तुम्हाला बघायला नक्की आवडेल. सो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओज जे आहेत त्या शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि एवढं लक्षात ठेवा की तुम्ही जर आहात तरच आम्ही आहोत. सो जरा सपोर्ट करा प्लीज. बाकी आपली काळजी घ्या. लवकरच भेटू आपल्या अशा पुढील येणाऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.